नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्या घरातील मसाल्यांमध्ये असलेल्या एका मसाल्याचे फायदे सांगणार आहे, ज्याचं नाव आहे ओवा। ओवा हा केवळ एक मसालाच नाही, तर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे। ओवा हा आपल्यासाठी फार उपयोगी असतो आणि याचे फायदे खूप आहेत। तर मग चला पाहूया ओव्याचे काय फायदे आहेत ते। सर्दी झाली असेल किंवा डोके दुखत असेल तर 1 चमच ओवा एका कपड्यामध्ये बांधा आणि त्याचा थोड्या वेळाने वास घ्या। यामुळे सर्दी जाते व डोके दुखणे थांबते आणि तुम्हाला आराम देखील मिळतो। खोकला झाला असेल तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमच ओवा टाका आणि अर्धा ग्लास पाणी राहीपर्यंत ते पाणी उकळा। पाणी थंड झाल्यानंतर हे पाणी प्या। असे दिवसातून 2 ते 3 वेळा करा। यामुळे बऱ्याच दिवसांपासून येत असलेला खोकला जातो। कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे 2-3 थेंब कानामध्ये सोडा। यामुळे कानाचे दुखणे थांबते। तसेच गुडघे दुखत असतील तर ओव्याच्या तेलाने गुडघ्यांची मॉलिश करा। यामुळे गुडघ्याचे दुखणे थांबते। मोहरीच्या तेलामध्ये ओवा टाकून हे तेल गरम करा आणि या तेलाने गुडघ्यांची मॉलिश केल्याने सुद्धा गुडघेदुखी थांबते। तसेच आपली हाडे मजबूत राहतात आणि लवचिक बनतात। 2 चमच ओवा बारीक करून घ्या। त्यामध्ये 4 चमच दही टाका आणि त्याची पेस्ट बनवा। ही पेस्ट चेहऱ्याला लावा। 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा। यामुळे चेहऱ्यांवरील पिंपल्स आणि काळे डाग जातात। ओवा आणि गूळ यांना एकसारख्या प्रमाणात घ्या। याचे व्यवस्थित मिश्रण करून घ्या। रोज 1-1 चमच दिवसातून 4 वेळा खा। यामुळे किडनीचा कोणताही त्रास बरा होतो आणि किडनीचे आजार होत नाहीत। अशा प्रकारे ओवा फार उपयोगी आहे आणि तुम्ही ओव्याचे फायदे मिळवू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता पाहूया पुढचा व्हिडिओ।